दरम्यान शिंदे समितीच्या कामावर मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया। तर विनोद पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। इतर कुणबी नोंद दाखवून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचं विनोद पाटील म्हणाले। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, लोकांना आरक्षण असताना वेगळ्या आरक्षणाची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। आकडा का फुगवला जातोय हे योग्य नाही असं विनोद पाटील म्हणाले। मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, त्या केसवर परिणाम होणार नाही का? कदाचित न्यायालय म्हणू शकतो की 50-50 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, मग यांना वेगळं आरक्षण का पाहिजे? एक तर तुम्ही टिकणारं आरक्षण देत नाही, एकीकडे हैदराबाद गॅझेटरच्या नावावर आमची दिशाभूल केली, आम्हाला सांगितलं लागू केलं। स्पष्टपणे माननीय समितीने 2 ओळीचं पत्र काढलं पाहिजे की जो व्यक्ती मराठा असेल त्यांना हैदराबाद गॅझेटरनुसार नोंदी सापडो अथवा ना सापडो प्रमाणपत्र दिलं पाहिजे। म्हणजे प्रमाणपत्र द्यायचं नाही, इतर कुणब्यांची नोंद दाखवायची आणि मराठा समाजाची दिशाभूल करायची, हे योग्य नाही। तर शिंदे समितीला आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या। 12,11,303 लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिली गेली। छत्रपती संभाजीनगर विभागात 2,57,084 प्रमाणपत्रांचं वाटप झालं। फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या 6 महिन्यात मराठवाड्यात 49,958 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली। केवळ बीड जिल्ह्यात 34,692 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। सातारा गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागवला गेलाय। मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यांपैकी केवळ 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित आहे। मुंबईतील आंदोलनादरम्यानच्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे मागे घेतले गेले। आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या 306 पैकी 275 व्यक्तींच्या वारसांना 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं गेलंय। आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांच्या 21 वारसांना एसटी मध्ये नोकरी दिली गेली आहे। MIDC, महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्येही नोकऱ्या दिल्या जातील। मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसलेल्या अभ्यासक्रमांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल। मराठा समाजासंबंधी कामकाज करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल। आरक्षण रद्द झाल्यानं नियुक्त्या रद्द झालेल्या 1,553 उमेदवारांना नोकरीत कायम करणार। किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीच्या सोहळ्यादरम्यान मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केलाय। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 2 पर्यटक